आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे विक्रांत, विक्रांत ऐक माझं. विक्रांत, मावशी जाऊ दे त्याला. त्याला आता काय वाटत असेल हे समजू शकते मी. अगं हो, पण आता आपल्यालाच विक्रांतला यातून बाहेर काढावं लागणार आहे. काढू ना आपण. सध्या त्याला त्याची स्पेस देऊया. नंतर आहोतच आपण. तू विक्रांतला यातून बाहेर काढावं हेच तर हवंय मला. आणि मला खात्री आहे तू विक्रांतला यातून नक्की बाहेर काढशील. आई, गिरिजाताईंनी लग्नाला नकार का दिला असेल? तेही विक्रांत सारखा मुलगा त्यांच्या समोर असताना. बरं, केवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर, तरीही नकार का वागले असतील असं? ताई, ती अशी का वागली असेल माहितीये मला. का? आज गिरजाबाई कधी कुणाचं नुकसान होऊ देणार नाही. तिच्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय हे सहनच होणार नाही तिला. आणि आता तिच्या आयुष्यात जे काय चाललंय त्याचा त्रास विक्रांतला होऊ नये म्हणून तिने हा निर्णय घेतला. सगळ्यांसमोर बोलता नाही आलं मला. खात्री आहे मला तिच्या या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास तिलाच होत असणार बघ. आणि दुर्दैव असं आहे ना, या बाबतीत थोडाशी बोलता पण येणार नाही गो. आई बरोबर बोलतीये. ताईच्या मनातलं दुःख, तिच्या समोरची सध्याची परिस्थिती बघता तिने हा डिसिजन घेतला असणार. शेवटी ताई जर कोणाला पूर्ण कळली असेल तर ती तू आहेस आई. नाही, पण तिला समजवायला पाहिजे. तिने जो निर्णय घेतलाय तो यावरचा उपाय नाही. बोलते मी तिच्याशी. चला, गंगेत घोडण आलं. ही न्यूज तर कळवायला हवी. आता रोहन म्हणजे काय कामातच नाही. ते कोणाकोणाची येणारी बिला पेंडिंग ती तरी या पोरान बघूक नको. हा बोला. लग्नाची तयारी करायला हरकत नाही. म्हणजे माका काय कळलं नाही. आपल्याला जे हवं होतं ना तेच घडलंय. गिरिजाला विक्रांतशी लग्न करायचं नाहीये. काय तो काय सांगतास काय? एकदम बेस झाला. आणि तुमका पण ताच हव्या होता ना. येस, मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. फक्त विक्रांत आणि काव्याच्या लग्नाचं मुहूर्त काढा चांगलंच हो, बाकी काही एक करू नको. होय हो, पण ह्या सगळ्यात विक्रांत दुखावला गेला हो. कसा असता मीनाताई, प्रेमभंग झालो ना ते. तो म्हणजे एवढा होता ना, तुम्ही काय लक्ष देऊ नको चिरला का ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आयुष्यभर त्रास सहन करण्यापेक्षा आत्ता थोडा त्रास झाला तरी चालेल. असं नाही. तुमका एक सांगू का, ह्या त्रासावरचं औषध पण तुमच्या घरातच आहे. तुमका फक्त घोड्यात पाण्यापर्यंत नेऊचा शिरला का ना. म्हणजे काव्या. वा 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 विनाताई,
तुमका म्हणजे तो वरनं ताक भात लगेच काढता. त्या काव्याक फक्त ना त्याच्या प्रेमाची फुंकर त्या विक्रांतवर मारून झाला. हो, म्हणजे दोघं हळूहळू प्रेमात पडतील. हा तरी पण मी काय म्हणतोय, गिरिजाबाई असो निर्णय कसो काय घेतलो. तुमची बाय स्वाभिमानी आहे ना, मला पक्की खात्री होती ती असंच करणार. आता तिचा स्वाभिमानच तिच्या आयुष्याची राख रांगोळी करतो की नाही बघा. बरोबर बरोबर. माका ना आता त्या गिरिजा फक्त जेलमध्ये बघू जा हो, म्हणजे सगळं विषय क्लोज. चिरला का ना. येस. घे बाय. डोकं दुखत असेल ना, घे म्हणजे बरं वाटेल. नकोय. माझ्यासाठी घे गो. नंतर घे. बर. काही बोलायचं होतं का? मी विक्रांतला नकार का दिला हेच विचारायचं होतं ना. नाही, 9 महिने पोटात वाढवलंय तुला. तुझ्या मनात काय चाललं असेल कळतं मला. त्यामुळे तू हा निर्णय का घेतला हे नाही विचारणार मी तुला. आई, बस बाय. शांत हो. बस. शांत हो आता. आई, मला हा निर्णय घ्यावा लागतोय. त्याचा खूप त्रास होतोय ग. मला माहिती आहे बाय, हा निर्णय घेणं तुझ्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तू हा निर्णय घेतलास कारण तुझं विक्रांतवर खूप प्रेम आहे. हो ना. पण विक्रांतला माझ्यामुळे फक्त त्रास होतोय आणि म्हणूनच मी